नाही नाही नाही, कॅन्सल करू नका. नाही, तो क्लायंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यांना त्यांना तिथे थांबण्याची रिक्वेस्ट करा. आम्ही येतोच आहे. हो पोचतो. या बाय. चल देवाने, आम्ही निघतो, उशीर होतो. अरे विक्रम, आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे, विसरलास? ओ आय एम सॉरी. कामाच्या गडबडीत आम्ही पूर्ण विसरून. थांब, आम्ही कॅन्सल करतो मीटिंग. अरे नको नको, मीटिंग कॅन्सल करू नकोस, मी जाईन एकटी. नाही 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 देवानी, आत्ता या क्षणी तुझ्यापेक्षा आणि बाळापेक्षा आम्हाला जगात कुठलीच गोष्ट महत्वाची नाही. अरे नको, हे बघ विक्रम, खरंच कॅन्सल करण्याची गरज नाहीये. माझ्यामुळे उगाचच तुझं काम थांबायला नको, खरंच नको. काम सुरूच राहणार आहे देवानी, पण आमच्या बाळाचा सहवास आम्हाला खूप लाभणार नाही. त्याच्यासोबतचा आणि तुझ्यासोबतचा एक एक क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, आमच्या कामापेक्षाही. आणि तो आम्हाला तुमच्या सोबत एन्जॉय करायचा आहे, तुमच्या सोबत घालवायचा आहे. 2 मिनिटं थांब, आलो सर. हा विक्रम बोलतो. नाही नाही, आजची मीटिंग कॅन्सल करा. एका अनपेक्षित क्षणी आम्ही स्वतःवरचं नियंत्रण हरवून बसलो आणि आता काय वाईट परिस्थिती ओढवली आमच्यावर. ज्या देवयानीला आम्ही घरातून हाकलून देण्याची स्वप्न पाहत होतो, तिलाच घर एकत्र ठेवण्याचे धडे देतोय आम्ही. जी आम्हाला आमच्या डोळ्यासमोरही नकोशी वाटत होती, तिच्याशीच आम्हाला प्रेमानं बोलण्याचं नाटक करावं लागतंय. पण आता प्रश्न राजकारणाचा राहिलेला नाही. देवयानीच्या बहिणीचा ससेमिरा आम्हाला टाळायचा असेल तर तिच्याशी चांगलं बोलण्याचं नाटक आम्हाला असंच चालू ठेवावं लागेल. काय सकाळी सकाळी कसला हिशोब करताय? अहो मी काय म्हणते, कसली आकडेवारी चालली आहे? बघतोय प्रॉव्हिडंट फंड, LIC यामधून किती पैसे उभे राहतात ते. कशासाठी? म्हणजे त्या पैशाची आत्ता तुम्हाला काय गरज आहे? असं काय करतेस अभिलाषा? केतकीच्या वडिलांकडून घेतलेलं कर्ज फेडायला नको, त्याची जुळवाजुळव करतोय. हो पण काय गरज आहे? देव म्हणाली ना ती पैसे देणार आहे म्हणून. मग तुम्ही का टेन्शन घेताय? टेन्शन घेताय म्हणजे टेन्शन येणारच ना अभिलाषा. देवनी जबाबदारी घेऊन पैसे द्यायचं कबूल केलं, हेच मला मुळात पटत नाहीये. खरं तर देऊकडून पैसे घेणं हेच मला पटत नाही. पण देवनी पैशाची जबाबदारी घेतली तेव्हा तर तुम्ही काहीच बोलला नाहीत. हो, कारण ती वेळच तशी होती. मुळात मला देऊकडून काय किंवा विक्रमकडून काय पैसे घेणं हेच पटत नाही. तुम्ही आज असं अचानक का बोलताय मला काहीच कळत नाहीये. काय प्रॉब्लेम काय त्यांच्याकडनं पैसे घ्यायला? अभिलाषा, अमोल आपला मुलगा आहे, त्याची जबाबदारी आपली आहे. त्याच्या भल्यासाठी जे काही करावं लागेल ना ते आपण करू ना. इतरांना का उगीच त्रास? देव परकी आहे का आपल्यासाठी? देऊ परकी नाहीये, प्रेमापोटीच ती ही जबाबदारी उचलते हे मलाही कळतंय. पण तरीही तिच्याकडून पैसे घेणं नाही, मला नाही पटत. मग काय ठरवलंय तुम्ही? कुठून आणणार आहे तेवढे पैसे? तोच हिशोब करत होतो मी. प्रॉव्हिडंट फंडमधून पैसे उभे राहतील आणि बाकीचे बघू, त्याची काही ना काहीतरी तजवीज करीनच ना मी. अहो असं काय करताय तुम्ही? आत्ताच जर PF चे पैसे संपवले तर मग पुढे आपल्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. अमोलच्या शिक्षणासाठी जर हे पैसे खर्च केले तर आणखीन जर काय प्रॉब्लेम आला तर कुठून आणणार आहोत आपण पैसे? ते बघू ना, पुढचं पुढे बघू आपण. हे बघ, अजून खूप वर्ष माझी सर्व्हिस बाकी आहे. काहीतरी तर मॅनेज करीनच ना मी. पण ना, या सगळ्यासाठी देऊला त्रास नको. देऊला नाही त्रास होणार, तुम्ही उगाच काळजी करताय. अभिलाषा, असं काय करतेस? देऊ आपली असली तरी ती आता राजेश शिर्केंची सून आहे. तिला तिचे काही प्रॉब्लेम्स असतील ना. आणि आपल्या मुलाची जबाबदारी ही आपली आहे. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी मला चालेल. रणवीर, कसला एवढा विचार करताय? विचार नाही सायमा,
आज बऱ्याच दिवसांनी आमच्या मनातली सगळी वादळं शमली आहेत म्हणून स्वस्त पडलो होतो. तुम्ही आमच्या निर्णयाचा सन्मान केलात. आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. देवयानीच्या बाळाचा एक ना एक दिवस तुम्ही स्वीकार कराल अशी आम्हाला अपेक्षा होती आणि तसं घडलंही. आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. साईमा, आभार कशाला म्हणता? यामागे आमचाही स्वार्थ आहेच की. आम्हालाही आमच्या कारभाराकरता एक उत्तराधिकारी हवा आहे आणि इतर कुणाचंही मूल दत्तक घेण्याऐवजी विक्रमादित्यांचं घेतलेलं काय वाईट. आम्ही हाच विचार केला आणि तुमची तीच इच्छा होती. दुसऱ्या कुणाचंही मन आम्ही मोडू शकतो पण तुमचं नाही आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. तुम्ही योग्य तो विचार केलात. तुमच्या या निर्णयामुळे आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे आणि हे असंच राहावं असं आम्हाला वाटतं. या आनंदाला कुणाचीही दृष्ट लागू नये. आम्ही त्यासाठी नक्की प्रयत्न करू साईमा. या घरात शांतता नांदावी असं आम्हालाही वाटतं. रणवीर, एवढं सगळं चांगलं घडतंय ना या घरात, हे असंच राहावं म्हणून तुमच्या हातून एखादी पूजा घालावी असं वाटतंय आम्हाला. आम्हाला आज दिल्लीला जावं लागतं पार्टीच्या कामासाठी, पण तुमची इच्छा असेल तर आम्ही थांबतो. नाही नाही, तुमचं काम महत्त्वाचं आहे. या कामाची जबाबदारी खूप मोठी आहे. पूजेचं काय, पुढे मागे करता येईल ना. आणि हो, त्यातून जर एखादा चांगला मुहूर्त मिळालाच तर आम्ही तुम्हाला फोनवरनं कळवू ना. निदान त्या दिवसापुरतं तरी तुम्ही नक्कीच या. आम्ही नक्की प्रयत्न करू साईमा. बरं, आता निघायची तयारी करू. फ्लाईट कधीची आहे? आज रात्रीची फ्लाईट आहे. यशस्वी व्हा. झालं तुझं समाधान? मी म्हटलं होतं इंदोरला जाऊन आपल्या हाताला काहीही लागणार नाही. तेच झालं. काहीही माहिती मिळाली नाही आपल्याला. सर, मी मान्य करते की आपल्याला तिथे जाऊन काही माहिती हाती आली नाही, पण हेही तितकंच खरं आहे की आपली खेप वाया गेली नाही सर. निदान आपल्याला हे तरी कळलं की नताशाची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. आणि बरं झालं आपण तिच्या घरच्यांना सांगितलं नाही की ती पैशासाठी काय काय करायची. कसं सांगणार होतं? नताशा एकमेव कमावणारी, भाऊ आजारी. हे जर तिच्या आईला कळलं असतं तर केवढा मोठा धक्का बसला असता तिला. असंही ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर तिच्या घरच्यांना धक्का बसणारच आहे. सर, पण मला एक कळत नाही, इतक्या दिवसांमध्ये नताशाने तिच्या आईला एकही फोन केला नाही किंवा एकदाही तिला भेटायला गेली नाही. कदाचित तिला ती संधीच मिळाली नसेल. सर, मला असं वाटतं की आपण नताशाला जितकं वाईट समजतोय ना तितकी ती वाईट नसावी. परिस्थितीमुळे तिला तसं वाईट वागावं लागलं असेल. असो, परिस्थिती कशी असेल, पण आता पुढे काय? कुठे असेल नताशा? काहीही करून आपल्याला तिचा शोध घ्यायलाच हवा. तुझ्यासाठी काही चहा कॉफी वगैरे आणू? नाही नको. केवढं टेन्शन घेतलंस विक्रम? बाळाचा विचार करतोस ना? डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस? बाळाची आणि तुझी काळजी घ्यायला, आणि यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे देवयानी. विक्रम, पण त्या हेही म्हणाल्या की काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. 2-3 महिन्यात सगळं ठीक होईल. त्यांनी हेही सांगितलं की बाळाची पोझिशन जशी असायला हवी तशी नाही आहे. तरी तू आम्हाला सांगतेस की काळजी करण्याचं काही कारण नाही? तू एवढी शांत कशी राहू शकतेस देवयानी? हे बघ विक्रम, मला असं वाटतं की थोडासा पेशन्स ठेव, सगळं ठीक होईल. तुझं
काळजी करणं स्वाभाविक आहे, पण तुझ्या एवढीच बाळाची काळजी मलाही वाटते. ते काय आम्हाला माहित नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे की तुला आणि बाळाला त्रास झालेला आम्हाला सहन होणार नाही. आज तूच घाबरतोयस विक्रम. एरवी तू मला धीर देतोस, आज मला तुला समजावं लागतंय. देवयानी, तुझ्या अपघातानंतर आमची काय अवस्था झाली होती हे आम्हाला चांगलं माहिती आहे. ती परिस्थिती आम्हाला परत उद्भवू द्यायची नाहीये. तुझ्या बाबतीत आता आम्हाला कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये. तू आम्हाला काय वाटेल ते म्हण, पण पूर्वीपेक्षा आता आम्हाला तुझी जास्त काळजी वाटते देवयानी. मी खरंच खूप लकी आहे ना, मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. तू असाच माझ्या सोबत राहा, मला दुसरं काहीच नको. मी तुझ्या सोबतच असणार आयुष्यभर. आणि खरं तर आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण तुझ्यासारखी बायको आम्हाला मिळाली. सायमनलाही भेटून येते, त्याही काळजी करत असतील. आलीच जाऊन काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, सगळं ठीक आहे म्हणाले. फक्त ते बाळाची पोझिशन थोडीशी ऑड आहे, पण ती पुढच्या महिन्यापर्यंत नीट होईल म्हणाले. देवयानी, आम्ही तुला सतत सांगत असतो की आराम कर, आराम कर, पण तू कुणाचं काहीच ऐकत नाही. आता तुला स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी. साईमा, दिवसभर आरामच करत असते मी. तुम्ही कुठे मला काही काम करू देता? देवयानी, गरोदरपणात स्त्रीला किती त्रास होतात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तू आता आरामच करायला हवा. आम्ही तुझ्याकडे लक्ष ठेवू, पण तुला तुझी स्वतःचीच काळजी जास्त घ्यायला हवी आहे ना. आता तू जा आणि आराम कर. पण साईमा, जा म्हणतो ना आम्ही. परमेश्वरा, बऱ्याच वर्षांनी राज शिर्केंच्या घरात वारस येणार आहे. अशा वेळी आता आमची परीक्षा पाहू नकोस. बाळाला आणि आईला दोघांनाही सुखरूप ठेव. हे घ्या. काय PF मधून पैसे काढण्याची काहीच गरज नाही. हे दागिने मोडा आणि केतकीच्या वडिलांचे पैसे द्या. अभिलाषा, दागिने विकायची काही गरज नाहीये. मी म्हणालो ना तुला, काहीतरी तजवीज करीन ना मी. पर्सनल लोनसाठी मी अप्लाय करणार आहे. होईल ना, पैशाची व्यवस्था होईल. थोडा वेळ लागेल कदाचित, पण एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं घ्या, दुसरं फेडण्यासाठी तिसरं घ्या. यातून प्रश्न सुटणार नाही. माझा ऐका, हे दागिने मोडा. अभिलाषा, खूप हौसेने तू हे दागिने बनवत होतेस. ते मोडले तर पुन्हा बनवता येतील की नाही मला नाही माहिती. पुन्हा बनवणे काही उपयोग होणार नाही त्याचा. कारण जिच्यासाठी हे दागिने बनवले होते ती केव्हाच निघून गेली. वाटलं होतं श्राऊच्या लग्नात तिला दागिन्याने मडवीन, पण अभिलाषा, अगं श्राऊसाठी बनवले होते ना ते दागिने. मग तिची आठवण म्हणून तरी ते जपायलाच हवेत ना. श्राऊच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे, ज्या मी जपून ठेवल्यात. ह्या दागिन्याने काहीच फरक पडणार नाहीये. आणि तिच्या भावासाठीच करतोय ना हे सगळं.
श्रावणे स्वतःहून दिली असतं तर नकार दिला असतात. आपल्या अमोलच्याच फायद्याचं आहे ना ते. ऐका ना प्लीज. काय? हे बघ साक्षी, तुझी ना काहीतरी चूक होत असेल अगं. देऊ, हे बघ, पण भैयासाहेबांनी खून केलाय हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का? पण साक्षी, या सगळ्यावरून असं कुठे सिद्ध होत आहे की भैयासाहेबांनीच नताशाचा खून केलाय? हे बघ साक्षी, माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज असं काही करू नकोस ज्यामुळे भैयासाहेबांवर कुठलाही संकट येईल. ठीक आहे साक्षी, मी करीन प्रयत्न. ठेवते फोन. वहिनी, तेव्हा अपशकुन झाला. आमच्या हातनं कुंकवाचा करंडा पडला. असं अपशकुन वगैरे काही नसतं वहिनी. ह्या सगळ्या आपण ठरवलेल्या समजुती असतात. तुझं आमच्याकडे काहीतरी काम होतं ना? नाही, सहज तुम्हाला भेटायला आले होते. तुझ्या डोळ्यात दिसतंय आम्हाला काहीतरी विशेष काम होतं तुझं. सांग ना, काय झालंय? नाही, काही झालं नाहीये वहिनी. साक्षीचा फोन आला होता. ती म्हणत होती की त्यांना संशय आहे की नताशाचा खून झालाय. आणि त्यांना असंही वाटतंय की त्या रात्री भैयासाहेब तिला नक्की भेटलेत. कदाचित वहिनी म्हणूनच भैयासाहेबांनी असं सांगितलं असेल की ते नताशाला भेटलेच नाहीत. आता आम्हाला कळतंय की ते असे विचित्र का वागतायत. साईमाना जर हे कळलं ना, धक्का बसेल त्यांना. देवसाक्षीला विनंती कर ना ग. माहिती आम्हाला आमचं चुकतंय, पण तिला सांग ना ग, रणवीर रासेना या केस पासून लांब ठेव म्हणून. वहिनी, आत्ता त्यांना फक्त संशय आहे आणि आपण भैयासाहेबांवर विश्वास ठेवूया ना. मी साक्षीशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण वहिनी, कर्तव्यांपुढे ती कुठल्याही नात्यांना नाही जपणार. तरीही मी तिच्याशी एकदा बोलून बघेन.
आणि एकदा का बाळ आलं की मग सगळी चिंता मिटेल ना. काय चाललंय, कशाबद्दल बोलताय? साईमा आम्ही बाळाबद्दल बोलत होतो. खरं सांगताय ना? हो साई. बरं, चालेल.